ठाकरेंचे 3 खासदार, केंद्रीय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे स्नेहभोजनाला गेले। यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव सुद्धा स्नेहभोजनाला पोहोचले। नागेश पाटील आष्टीकर, हिंगोलीचे खासदार स्नेहभोजनाला गेले, तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे सुद्धा पोहोचले। एक खासदार शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा दिसले आणि ठाकरेंच्या खासदारांचं हे चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय। शिंदेंच्या ऑपरेशन टायगर नंतर आता राजकीय घडामोडींना मोठा वेग येऊ लागलेला आहे। खरं तर इकडे राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला धक्के बसत असताना तिकडे दिल्लीमध्ये मात्र हे खासदार मेजवान्या झोडता आहेत आणि शिवसेनेच्या खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला पोहोचलेले आपण पाहतोय हे 3 खासदार आहेत जे शिवसेनेच्या आयोजित स्नेहभोजनाला पोहोचलेले होते। केंद्रीय मंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाला बोलवलेलं होतं आणि त्यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव गेले, नागेश पाटील आष्टीकर पोहोचले आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे सुद्धा गेले होते। नाही, आम्ही 4-5 जण होतो, ज्याला बंडू जाधव होते, मी होतो। मी असताना तर बंडू जाधव आणि मी 2 जण होतो। भाऊसाहेब वागचौरे नाही गेले असतील नंतर माहिती नाही, पण मी असताना मी 5 मिनिटाचं गेलो। मी काही जेवण वगैरे नाही केलं, पण सहज एक भेटून ज्यूस पिऊन आलो मी। पण सर ऑपरेशन टायगरची चर्चा असताना तुम्ही काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे, कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाहीये किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाहीये। अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत। इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं। अधिवेशन असताना लोक एकमेकांना भेटतात आणि कोण कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं आहे। पण एक तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आत्ता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे।